महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। वसमत तालुक्यातील अकोली येथे ऊस आणि हळद परिषद हा कार्यक्रम संपन्न। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विश्व हळद परिषद हा कार्यक्रम संपन्न झाला। रक्ताचा घाम करून पिकवलेल्या ऊसाला 8 दिवसात कारखानदारांनी दर जाहीर करा, अन्यथा परिणामाला सामोरं जाण्यास तयार राहा, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला। काहीही झालं तरी अदानीसाठी तयार होणारे आणि शेतकऱ्यांची जमीन उद्ध्वस्त करणारे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून कदापि शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। आणि हळदीतील वायदे बाजारातील घोळ न्यायपालिकेच्या मदतीने उधळून लावणार आणि हळदीला देखील रास्त भाव मिळवून देणार, प्रखर मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी हजारो शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले। यावेळी मार्गदर्शक शेतकरी मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते, माजी गट शिक्षण अधिकारी तानाजीराव भोसले सर आणि प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे पदाधिकारी, प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश पोकळे सर, मराठवाडा अध्यक्ष किशोर भाऊ ढगे, नांदेड जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजे गोरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष रावसाहेब अडकिने यांचे अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं संयोजन हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष जुनेद पठाण, ज्येष्ठ नेते किसनराव मामा, नारायण मामा, तालुका अध्यक्ष बापूराव गरड, तालुका उपाध्यक्ष माधवराव कदम, पांडुरंग शातलवार, तालुका युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, तालुका युवा उपाध्यक्ष गोरख चव्हाण, गंगाधर कल्याणकर, शहर प्रमुख गोविंद वंजे यांनी केले। यावेळी वसमत तालुक्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। ऊस व हळद परिषद या ठिकाणी आपण घेण्यात आली, काय आव्हान असेल, काय सांगाल? वायदे बाजाराचा उपयोग करून व्यापारी, काही मूठभरच व्यापारी असे आहेत, लिया देया करून हळदीचे दर पाडण्याचा प्रयत्न करतायत। आज बाजार समितीमध्ये 18,000 रुपयानं हळद जात असताना वायदे बाजारामध्ये मात्र ती 14,000 रुपयाच्या आसपास दिसते। याचाच अर्थ साखळी करून दर पाडायचा डाव व्यापाऱ्यांचा दिसतो। एकूण हळदीच्या जी मागणी आहे, विशेषतः निर्यातीसाठी जी मागणी आहे, ती सुद्धा आपण गरज भागवू शकत नाही, एवढा हळदीचं उत्पादन कमी आहे। अतिवृष्टीचा हळदीच्या उत्पादनावरही परिणाम झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये जो भविष्यामध्ये चांगला भाव मिळणार आहे तो शेतकऱ्याला मिळून द्यायचा नाही आणि तो सारा फायदा आपण घ्यायचा, असं कारस्थान व्यापाऱ्यांचं चालू आहे। त्यामुळं वायदे बाजारातून हळद बाजूला काढावी या मागणीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि व्यापाऱ्यांनी साखळी करून जर का हळदीचे भाव पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो हरून पाडू। शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की हळद विकायला गडबड करू नका, हळदीला अजून चांगला भाव मिळणार आहे। वसमत तालुक्यातील 15 गावांमधून शक्तीपीठ महामार्ग जातोय, अनेक शेतकरी या आंदोलनामध्ये खूप सहभागी आहेत। ह्या शक्तीपीठ मार्ग रद्द करण्यासाठी यासाठी आपल्या संघटनेतून काय घ्यायचं? शक्तीपीठ महामार्ग हा अनावश्यक आणि अव्यवहारी आहे, हे वेळोवेळी आम्ही दाखवून दिलेला आहे। नागपूर रत्नागिरी हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, त्या राष्ट्रीय महामार्गाला कोल्हापूरपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग बरोबर समांतर आहे आणि नागपूर रत्नागिरी हा महामार्ग सध्या बांधून पूर्ण झालेला असला तरी सुद्धा क्षमतेचे केवळ 25%च वापरला जातो। त्याच्यावर जे काय अपेक्षित टोल वसुली आहे ती अपेक्षेपेक्षा 25%च वसूल होते। असं असताना त्या रस्त्याला समांतर दुसरा रस्ता करणं मूर्खपणाचं आहे, अव्यवहार्यपणाचं आहे। महाराष्ट्र राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्याचा प्रकार आहे। 86,000 कोटी रुपयाचा हा रस्ता करायची काही गरज नाही, कारण नसताना 86,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या बोकांड्यावर बसणार आहे। शिवाय 27,000 एकर जमीन जी या रस्त्याला जाणार आहे, त्यापैकी 24,000 एकर जमीन ही बागायत आहे, बारमाही बागायत आहे, शेतकरी द्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं त्याच्या रेखांकनाच्या मोजणीसाठी सुद्धा शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे आणि कदापि हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही। वसमत तालुक्यातील शेतकरी हे ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे, परंतु पहान असा भाव सध्या ऊसाला नाही, यासाठी काय आंदोलन? साखर कारखान्यांना आम्ही 8 दिवसाची मुदत देतो, त्या मुदतीत जर का त्यांनी 3,000 पेक्षा जास्त पहिली उचल
पहिली उचल म्हणते मी, जर जाहीर केली नाही तर काट्यावर जाऊन शेतकरी काटे बंद पाडतील आणि कारखाना बंद पाडतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.